कागलमधील श्रीनाथ अरविंद पाटील हा कागलमध्ये राहतो, तर त्याची बहीण दीपाली या कोल्हापुरातील शिवाजी पार्कमध्ये राहतात. श्रीनाथनं व्यवसायासाठी म्हणून 2021 ते 2025 या कालावधीत दीपाली पाटील यांच्याकडून वेळोवेळी 26,38,000 रुपये उसने घेतलेत. दीपाली पाटील यांनी त्याच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केल्यानंतर त्यानं टाळाटाळ सुरू केली. दरम्यान श्रीनाथनं आर्थिक फसवणूक करण्यासह आपल्या घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण करत 40,000 रुपयांचा लॅपटॉप लंपास केला अशी तक्रार दीपाली पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीनाथ विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करतायत.